या वड्या किंवा सांडगे बघा, किती सुंदर दिसतं ना, आणि कसा आवाज येतोय, मस्त खणखणीत वाळलेले आहे. आता माझ्याकडे म्हणजे विदर्भामध्ये याला सांडगे नाही म्हणत, याला म्हणतात वड्या. तर या ज्या वड्या आहे त्या 4 डाळीने बनवलेल्या आहेत. तर मी इथे 4 प्रकारची डाळ वापरून या वड्या तयार केलेल्या आहे. मस्त खुसखुशीत झालेल्या आहे आणि अशा तुम्ही बघू शकता तुटत पण किती छान आहे. यासाठी मी भरपूर टिप्स वापरले आहे, ज्यामुळे या वड्या ज्या असतात त्या छान खुसखुशीत होतात आणि जेव्हा आपण यांची भाजी करतो तर ती पूर्ण पाणी किंवा जो रस्सा आहे तो ॲब्झॉर्ब करतो. चला तर बघूया या वड्या किंवा सांडगे कसे तयार केले. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत हे मिश्र डाळीचे किंवा 4 प्रकारच्या डाळी वापरून केलेले सांडगे. हे बघा, तर इथे मी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. हरभरा डाळ आहे, त्यानंतर उडीद डाळ, मटकीची डाळ घ्यायची आपल्याला आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. तर या 4ही ज्या डाळी आहे त्या मी या कपाने मोजून घेतलेल्या आहे. तर अर्धा कप मी प्रत्येक डाळ घेतलेली आहे. तुम्ही कुठलंही घरचं प्रमाण घेऊ शकता, कुठल्याही वाटीने हे प्रमाण मोजून घेऊ शकता. आणि महत्त्वाची टिप म्हणजे या सगळ्या ज्या डाळी आहे मी समप्रमाणात घेतलेल्या आहे. आता या सगळ्या डाळी एकत्रच आपल्याला भिजत ठेवायच्या आहे. तर मी सगळ्यात आधी या 4ही डाळी स्वच्छ धुवून घेणार आहे. 3 ते 4 वेळा डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता पाणी छान ट्रान्सपरंट दिसत आहे, याचाच अर्थ 3-4 वेळा छान डाळ धुवून घेतली. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला 4 तास हे असंच भिजत ठेवायचं आहे. हे बघा, इकडे 4 तास झालेले आहे आणि आपली डाळ पण छान भिजलेली आहे. आता आपल्याला हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. बाकी डाळी तर चांगल्या भिजतात, पण जी चणा डाळ आहे तिला भिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून इथे 4 तास आपण ही भिजवून घेतलेली आहे. 4 ते 5 तास भिजवलं तरीही चालेल. आता या वड्या ज्या आहेत त्या मला समजा 10 ते 11 वाजता जर करायच्या असेल तर मी सकाळी 6 वाजता उठल्यानंतर ही डाळ भिजत घातली आहे. तर या जाळीवरती आपण सगळं पाणी काढून घेणार आहोत, म्हणजे डाळ काढून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा पाणी सगळं निथळून जाईल. तर जास्त आपल्याला पाणी काढायची गरज नाही आहे तसं, पण मी इथे एक 5 मिनटं हे असंच ठेवून देणार आहे आणि नंतर ही डाळ मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे. तर इथे 5 मिनटं झालेली आहे आणि आपली डाळीतलं पाणी पण सगळं निघालेलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊ आणि बारीक करून घेऊ. हे बघा, या पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे. जेव्हा आपण ही डाळ वाटतो किंवा मिक्सरमध्ये बारीक करतो तेव्हा आता मला थोडंसं पाणी लागलेलं आहे, तर मी 1 टेबलस्पून पाणी यामध्ये घालून ही डाळ वाटून घेतलेली आहे. तर अगदी बारीक करायची, अजिबात ओबडधोबड ठेवायची नाही, छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. आता याचप्रमाणे मी सगळी डाळ करून घेते. तर मी इथे 2 बॅचेसमध्ये ही डाळ बारीक करून घेतलेली आहे. आता संपूर्ण आपली डाळ छान वाटून झाली. आता आपल्याला याला थोडंसं असं फेटायचं आहे, म्हणजे अशी थोडीशी आपण यामध्ये एअर फॉर्म करायचं आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे या वड्या करताना, कारण जर आपण असं केलं नाही तर वड्या ज्या आहेत त्या खुसखुशीत न होता कडक होतात आणि मग जेव्हा आपण ती भाजीमध्ये किंवा रस्स्यामध्ये टाकतो तेव्हा त्या वड्या ना पाणी जास्त शोषून घेत नाही आणि मग त्या कडक कडक लागतात. म्हणून ही महत्त्वाची टिप आहे. असं छान थोडंसं फेटून घ्यायचं, त्याने काय होतं याच्यामध्ये एअर फॉर्म होतो आणि जेव्हा आपण वड्या करतो तर त्या पण छान अशा खुसखुशीत आणि थोडी जाळीदार अशा वड्या तयार होतात. असं या पद्धतीने आपटून थोडी डाळ छान फेटून घ्यायची. इथे मी 7 मिनटं ही डाळ छान फेटून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकता या डाळीचा रंग पण थोडासा असा व्हाईटिश झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडे मसाले घालणार आहोत. तर यामध्ये मी हिंग घालून घेतला 1/2 चमचा, त्यानंतर 1 चमचा तिखट, थोडीशी हळद घालून घेऊ 1/2 चमचा. आणि हो, मला हे सांगायचंच राहिलं, जेव्हा आपण डाळ बारीक केली मी त्यामध्येच थोडंसं जिरं घालून ही डाळ बारीक करून घेतली होती. यामध्ये आपण आता 1 चमचा मीठ पण घालून घेऊ. जास्त मीठ घालायचं नाही, तर काय होतं जेव्हा आपण वडी करतो तर ती वडी जी आहे ती लवकर शिजत नाही. त्यामुळे मीठ जेवढं आपण भाजीला टाकतो त्या प्रमाणापेक्षा थोडंसं कमीच टाकायचं.
आणि वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आणि ही परत एकदा छान मिक्स करून घेऊ. हे आपलं डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे, फेटून पण घेतलेलं आहे. त्यानंतर 1-2 मिनटं परत मी फेटून घेतलं. आता आपण याच्या वड्या तयार करू. तर मी इथे टेरेसवर आलेली आहे आणि तिथे एक खाली प्लास्टिक अंथरलं आहे आणि तिथे या पद्धतीने मी वड्या घालत आहे. आता वड्या करताना अगदी सोपी आहे पद्धत, म्हणजे हाताने करायचं. छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. आता इथे तुम्ही बघू शकता ऊन खूप झालं होतं, त्याच्यामुळे मी थोड्याशा मोठ्या केलेल्या आहे. तुम्ही थोडा बारीक पण करून घेऊ शकता. वड्या करताना थोडासा हात ओला करायचा पाण्याने आणि त्यानंतर हे असं मिश्रण घ्यायचं आणि छोटे छोटे वडे आपण तयार करून घेऊ. हे बघा, पूर्ण वड्या आपल्या टाकून झालेल्या आहे आणि आता याला आपण 2 ते 3 दिवस छान ऊन दाखवायचे आहे. तर हा पहिला दिवस आणि परत 2 दिवस आपण याला कडक उन्हामध्ये ठेवून देऊ. हे बघा, आजचा आहे 3रा दिवस आणि आपल्या या वड्या पूर्ण सुकल्या आहे आणि मस्त खणखणीत आवाज येत आहे. मी तुम्हाला आवाज पण ऐकवते. हे बघा, किती खुसखुशीत आपली वडी झाली आहे आणि छान आतून पोकळ झालेली आहे. असं तोडलं की लगेच ही तुटते. तर यामध्ये मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत ते नक्की लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली टिप म्हणजे ही जी डाळ आहे ती जास्त वेळ भिजवायची गरज पडत नाही. तर आपण 4 ते 5 तास खूप झाले, पण 4 तासपर्यंत पण आपण ही डाळ भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर जेव्हा आपण ही डाळ बारीक करतो तेव्हा अतिशय बारीक करायची, अजिबात जाड ठेवायची नाही. बारीक करताना थोडंसं पाणी लागू शकतं. डाळ जर पूर्ण पाणी आपण निथळून घेतलेलं असेल तर 1 टेबलस्पून पाणी वगैरे लागू शकतं, किंवा ज्या पद्धतीने मी कन्सिस्टन्सी ठेवली होती त्या पद्धतीने तुम्ही ठेवायची आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपली डाळ बारीक झाल्यानंतर आपल्याला ती छान फेटून घ्यायची आहे. तर थोडीशी आपटून किंवा सर्क्युलर मोशनमध्ये असं फेटून घ्यायची आहे. त्यामुळे त्यामध्ये एअर फॉर्म होते आणि आपल्या ज्या वड्या आहे किंवा सांडगे जे आहे ते अतिशय खुसखुशीत होतात आणि आतून छान पोकळ होतात. आणि जेव्हा वडी खुसखुशीत होते तेव्हा त्याची भाजी पण अप्रतिम लागते, कारण त्यामध्ये सगळा रसा छान ॲब्झॉर्ब होतो. तर या माझ्या पद्धतीने वडी किंवा सांडगे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.